नमस्कार. मी नाथाभाऊ शिवराम पासरणे, राज्य संयोजक भारतीय बहुजन पालक संघ. सन 2021 पासून आपण शिरूर गटातील 10 खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. त्यामध्ये असंख्य पालकांच्या ज्या तक्रारी होत्या त्या शासनाकडे आपण सादर केल्या आणि त्यानंतर 2022 मध्ये जिल्हा परिषद पुणे समोर जे आहे विद्यार्थी आणि पालकांचं एक मोठं आंदोलन आपण या माध्यमातून जे आहे शासनाच्या कार्यालयासमोर केलं. त्यातून जे आहे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणेचे माननीय आयुष प्रसाद साहेब यांनी या 10 शाळांची चौकशी RT ॲक्ट 2009च्या कलम 12क नुसार KD भुजबळ साहेबांची यामध्ये नियुक्ती केली आणि या सर्व शाळांची शासनाच्याकडून चौकशा करण्यात आल्या. या चौकशांच्या अहवालामध्ये या शाळांचा मनमानी कारभार, बेकायदेशीररित्या फी वसुली आणि अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याचे प्रकार यामध्ये उघडकीस आलेले होते. हा अहवाल सादर झाल्यानंतर सुद्धा शासनाकडून जवळपास 1 वर्ष यावरती कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून आपण पुन्हा एकदा शासनाकडे विषय सतत पाठपुरावा केल्यानंतर शासनाने दुसरी समिती जी आहे 12ख ची यामध्ये तयार केली आणि 12ख समितीनुसार चौकशीनुसार पुन्हा एकदा या शाळांच्या मध्ये हाच प्रकार सुरू असल्याचं निदर्शनास आलं. या सर्व प्रक्रियेमध्ये या सर्व शाळांना त्यांची बाजू मांडण्यासाठी शासनाने सुनावण्या लावलेल्या होत्या. माननीय शिक्षण आयुक्त यांनी सुद्धा त्यांना त्यांच्या बाजू मांडण्यासाठी सुनावणी लावण्यासाठी संधी दिली होती 2दा, परंतु सदर सर्व शाळांना सुनावणीच्या संधी देण्यात आलेल्या असताना सुद्धा त्यांची बाजू मांडता आली नाही आणि त्यांचा जो काही भ्रष्टाचार आहे, नियमबाह्य कारभार आहे, यावरती त्यांना कुठेही तो पारदर्शी आहे हे सिद्ध करता आले नाही. परंतु या सर्व प्रकारामध्ये जे 12ख चे अहवाल त्यांची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव शिक्षण संचालक यांच्याकडे ऑक्टोबर 2023ला सादर झालेले आहेत. आज जवळपास 6 महिने झालेले आहेत, परंतु शासनाकडून या विषयावरती कुठेही अंतिम न्याय निर्णय होत नाही. या चौकशी अहवालामध्ये अनेक शाळांच्या मान्यता यापूर्वीच रद्द झालेल्या आहेत आणि मान्यता रद्द झालेल्या शाळा या बोगस शाळा म्हणून शासनाने घोषित करणं अपेक्षित होतं. त्या शाळांमध्ये पालकांना विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले जाऊ नयेत अशा आशयाचे बोर्ड या शाळांसमोर लावणं गरजेचं होतं, जेणेकरून भविष्यात या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्यापासून प्रतिबंध झाला असता. परंतु शासनाचे अधिकारी जे गट शिक्षण अधिकारी आहेत, शिक्षण अधिकारी आहेत, हे जाणीवपूर्वक या शाळांना पाठीशी घालत असल्याचे यामधून दिसून येत आहे. या सर्व प्रकारामुळे आज शिरूर तालुक्यातील जवळपास 15,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालकांचं जे आहे शोषण चालू आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे आणि पालकांचं आर्थिक शोषण आणि पिळवणूक चालू आहे. या सर्व प्रकाराला विरोध करण्यासाठी मी दिनांक 20 मे 2024 पासून माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा 2 मे 2024 रोजी दिलेला होता. परंतु शासनाकडून जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिनांक 6 जून 2024 पर्यंत लोकसभेच्या निवडणुकीच्यामुळे आचारसंहिता लागू आहे असं कारण दाखवून बंड गार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी काल मला बोलावून घेतलं आणि यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण आंदोलनाला आम्ही परवानगी तुम्हाला देऊ शकत नाही आणि जर तरीही आपण आंदोलनाच्या निर्णयावरती जर ठाम असाल तर नाईलाजास्तव तुम्हाला आम्हाला अटक करावी लागेल, परंतु आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्ही आंदोलनाला बसण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही. हा सर्व प्रकार जो आहे कुठेतरी अन्यायाला जे आहे पाठराखण करण्यासारखा आहे. कारण आज विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या शैक्षणिक भविष्याचा हा प्रश्न असताना शासनाकडून जाणीवपूर्वक याच्यामध्ये दिरंगाई केली जात आहे. दिनांक 6 जून 2024 पर्यंत या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण होऊन जाईल आणि त्यानंतर मग या विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या प्रवेशाच्या बद्दल शासन काय निर्णय घेणार हा परत एकदा यक्ष प्रश्न सर्वांसमोर उभा राहील. म्हणून माझी
आपल्या माध्यमातून विनंती आहे की शासनाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व बोगस शाळांवरती, बेकायदेशीर कारभार करणाऱ्या शाळांवरती कारवाई करावी आणि या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्याच्या हेतूने आवश्यक पावलं तात्काळ उचलावीत. शासनाच्या सर्व नियमांना आणि कायद्याचं आम्ही आजपर्यंत कायदेशीररित्या सन्मान केलेला आहे, त्याचं पालन केलेलं आहे. त्यामुळे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जो काही आदेश लागू केलेला आहे 144 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, आम्ही त्याचा सन्मान करतो आणि दिनांक 6 जून 2024 पर्यंत जे आंदोलन आहे आमरण उपोषणाचं ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही स्थगित करत आहोत. परंतु शासनाच्या अधिकाऱ्यांनी, शिक्षण संचालकांनी तोपर्यंत तरी याच्यावरती तात्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा दिनांक 6 जून 2024 नंतर नाईलाजास्तव मला सर्व पालकांना बरोबर घेऊन पुन्हा एकदा उपोषणाला बसायची वेळ येणार आहे. तरी आपल्या माध्यमातून विनंती आहे की शासकीय अधिकाऱ्यांनी याला गांभीर्याने घ्यावं आणि सदर दोषी शाळांवरती कठोर कायदेशीर कारवाई करावी. या आमरण उपोषणाच्या आंदोलनामधील आपल्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मी आता आपणास सांगत आहे. मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्याचे काटेकोरपणे पालन या शिरूर गटातील 10 खाजगी शाळांनी केलं पाहिजे आणि यामध्ये ज्यांनी उल्लंघन केलेलं आहे त्यांच्यावरती, त्यांच्या मुख्याध्यापक व संस्था चालकांवरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना दंड केला गेला पाहिजे, ही आपली पहिली मागणी आहे. चौकशी अहवालानुसार या 10 शाळांनी बेकायदेशीररित्या शुल्क वसुली केलेली आहे पालकांकडून, ते शुल्क पालकांना तात्काळ परत केलं गेलं पाहिजे. या सर्व दोषी शाळांना शासनाने ताब्यात घेऊन त्यावरती प्रशासकाची नियुक्ती करणं गरजेचं आहे. कारण प्रशासकाच्याकडून या शाळांमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे जे आहे ते अंमलबजावणी होईल आणि त्यामुळे जे आहे जी फी आता गोळा केली जाते ती किमान 50% कमी होणार आहे. त्यामुळे या शाळांवरती शासनाने प्रशासक बसवणं हे अतिशय गरजेचं आहे. तसेच या गेल्या 5-6 वर्षामध्ये या बेकायदेशीर कारभार करणाऱ्या शाळा आहेत, या सर्व शाळांना पाठीशी घालणारे गट शिक्षणाधिकारी असतील, शिक्षण अधिकारी असतील किंवा संबंधित जे कोणी वरिष्ठ अधिकारी या सर्व प्रकारामध्ये समाविष्ट आहेत, जे पाठराखण करत आहेत, या सर्व अधिकाऱ्यांच्या वरती चौकशी करून त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील या सर्व शाळा ज्या बेकायदेशीर कारभार करतायत त्यांच्यावरती अंकुश बसेल.